मी कृष्णा लक्ष्मण कांबळे. वि. स. खांडेकरांची उल्का जेव्हा वाचली तेव्हा उल्कामध्ये एक दोन ओळी लिहिलेल्या होत्या की मला फूल होण्यापेक्षा झाड व्हायला आवडेल, आणि म्हणूनच त्या वाक्यावरून मी एक कविता लिहिलेली आहे. फूल होण्यापेक्षा मला झाड व्हायला आवडेल. मी कधी वेचलं नव्हतंच फुलांना, मी कधी वेचलं नव्हतंच फुलांना, मी कधी पाहिलं नव्हतंच कळ्यांना. फुलं हिरमसून जातात तर कळ्यांची कशी बरे फुले होतात. फुलं हिरमसून जातात तर कळ्यांची कशी बरे फुले होतात. मी पडले अशी ही अडाणी, मी पडले अशी ही अडाणी, तुमच्यासारखी होती थोडीच निसर्गप्रेमी. निसर्गात असते झाड तर त्याची पालवी थोडीफार, निसर्गात असते झाड तर त्याची पालवी थोडीफार. म्हणूनच म्हणते फुलं आणि कळ्या दिसतात सुंदर, म्हणूनच म्हणते फुलं आणि कळ्या दिसतात सुंदर, पण एकदा फुलल्या की पुन्हा नाही फुलत. झाडाचं तसं नसतं, झाडाचं तसं नसतं. आजची पालवी उद्या नव्याने येते, वटलं तरी पुन्हा नव्याने उभं राहतं, अनेकदा कोमेजून पुन्हा नव्याने भरायला शिकवतं. फुलं आणि कळ्या जरी फुलण्याची देणगी असल्या तरी झाड मात्र नव्याने उभं राहून जगण्याची उमेद देतं. फुलं आणि कळ्या जरी फुलण्याची देणगी असल्या तरी झाड मात्र नव्याने उभं राहून जगण्याची उमेद देतं. म्हणूनच सांगते मला झाड व्हायला आवडेल, म्हणूनच सांगते मला झाड व्हायला आवडेल. एकदाच नव्हे तर अनेकदा वटून पुन्हा पुन्हा भरायला आवडेल. एकदाच नव्हे तर अनेकदा वटून पुन्हा पुन्हा भरायला आवडेल. धन्यवाद.